केडीएमसी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत सुरू होऊन 4 दिवस लोटलेत, तरी देखील अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही। राजकीय पक्षांनी अद्याप यादी सुद्धा जाहीर केली नसल्यानं राजकीय पातळीवर कमालीची शांतता बघायला मिळतेय। ह्याचं कारण आहे पितृपंधरवडा। सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्षांनी सुद्धा या पितृपक्षाची चांगलीच धास्ती घेतली आहे। पक्षाचे जे फॉर्म भरणं आहे तर हे एक प्रकारचं कार्य आहे। आम्ही समाजसेवा करतो, तर त्याकरता आम्ही कुठलेही शुभ कार्य या कारणामध्ये करत नाही। त्याकरता आम्ही आपलं जे आहे ते संपल्यानंतरच आम्ही आता या कार्याला फॉर्म भरायला सुरुवात करतो। ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे अथवा जाणकार मात्र हे सर्व थोतांड असल्याचं म्हणतात। पितृपक्ष हा अशुभ आहे, ह्याला कसलाही धार्मिक आणि शास्त्रीय आधार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते आहेत ही एक प्रकारची रूढी किंवा त्यांच्या मनाची धास्ती आपण समजू शकतो की तो त्याचाच एक भाग आहे। सामान्यांनाही राजकीय पक्षांच्या या भूमिकेचं आश्चर्यच वाटतंय। ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे, हे थोतांड आहे, हे यांनी कुठेतरी समोर आणलं पाहिजे आणि स्वतःहून पुढाकार घेऊन या पितृपक्षामध्ये फॉर्म भरून जर स्वतःच्या कामाच्या जोरावर जिंकून आलं तर निश्चितच एक नवा आदर्श या नगरसेवकांच्या रूपातून आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला पाहायला मिळेल। अंधश्रद्धा पाळून जर तुम्ही महापालिकेमध्ये निवडून येत असाल तर मग ह्या कल्याणकरांना तुम्ही काय न्याय देणार अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये? म्हणून अंधश्रद्धा न पाळता प्रत्येकाने उमेदवारी अर्ज भरावेत आणि निवडून यावं या ठिकाणी। एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानानं आमूलाग्र बदल केलेत, तर दुसरीकडे राजकीय पक्ष आणि नेते अंधश्रद्धेच्या किती आहारी गेलेत हे निवडणुकांनिमित्त पुन्हा एकदा समोर येतंय। स्मार्ट सिटीचा गवगवा करणाऱ्यांनी पहिल्यांदा अंधश्रद्धा दूर सारली पाहिजे। सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही ह्याचं मंथन करायला हवं। विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।